It is Sunday today, and I have started to come here on Sundays because even though it is rest day, I don't think cardio should be something that you put a rest on, because anyways when you are lifting at the gym, you are only doing cardio 2 days a week. So adding Sunday to it is like 3 days a week of cardio. And to be precise, I guess anyone who is not counting how much calories they are consuming, they should always assume that they are consuming more than it is needed. So it is better that we keep doing some physical exercises to burn some calorie. There are people who use the kitchen scale, or the, if you might know, the scale where we can count how much grams of what we are putting into our body. And most of us don't have that, and most of us, I don't think, will buy it, because it sounds like too far of a thing in fitness. So we will just assume that we are eating more than our maintenance calorie, and that is why it is better that we start doing cardio more often. Wow, there's a cat in the gym. People are going to go nuts. I mean, like scared nuts. Alright, I'm back from gym. It's been a while. This is my first meal. It has chopped up onions, cucumber and tomato, some curd and soya chunks, a little masala and salt for taste, and I'll have banana. So this is the first meal. Oh shit, मराठीत करायचं होतं मला, इथून पुढं मराठीत. This is what it looks. असं दिसतं. सो त्या क्लिनिकवरून घरी आलो. वांग्याची भाजी, चपाती, लस्सी. दिस इज वॉट हॅपन्स जेव्हा असं फिक्स डायट नाही आहे, कारण की घरी जी भाजी बनवली ती खावं लागते. सो दिस गोज इन माय व्लॉग, आणि आय होप की स्टील मी एक बेटर फिजिकपर्यंत जाईल. आज लेग डे होता, विच एव्हिडेंटली तुम्ही बघितलंच असेल. हाय, इट्स थर्सडे मॉर्निंग, आणि मी डिसाईड केलं ही ट्रिक सांगायची, कारण की मी लास्ट 3 दिवस आणि आज 4था दिवस आहे. मी ट्राय केली आहे. मी रोज उठतो आहे, ठीक आहे, ते विसरून जाऊ, पण मी झोपतच नाही आहे. पण बिफोर वर्कआउट जर तुम्हाला, जसं प्री वर्कआउट घेतात सगळे, आणि तुम्ही प्री वर्कआउट नाही घेत, तुम्ही जस्ट जिमला जात आहे, काही लोक सजेस्ट करतात की ब्लॅक कॉफी पिऊन जायची, काही लोक सजेस्ट करतात की चहा, ज्या पण गोष्टींनी तुमचं ॲड्रेनलिन रश होईल ती गोष्ट घेऊन जायची. पण ही गोष्ट मी त्या दिवशी, आय डोंट नो वाय, मी ट्राय केली, आणि आता मी मंडेपासून रोज ट्राय करतो आहे. आज थर्सडे आहे. बिफोर आय टेल दिस टू यू, मी वॉर्न करतो की त्याचा इम्पॅक्ट खूप असं लाँग लास्टिंग आहे.
तुम्ही सकाळी उठल्या फ्रेश वगैरे झाल्यानंतर चहा घ्यायचा आणि आय होप की तुम्ही चहा थोडासा स्ट्रॉंग बनवतात, स्वीट साईडला पण आणि चहापत्तीच्या साईडला पण. एक तुमचं थ्रेशहोल्ड थोडासा हायर पॉईंटवरती पाहिजे. त्याच्यासोबत जर तुम्हाला काही खायचं असेल तर मी सजेस्ट करेल की कुठलं तरी असं बिस्किट ज्याच्यात स्वीट आहे. आता हे खूप जास्त म्हणजे हेल्थचा चार्ट इकडे आणि मी शुगर वगैरे असं सांगतो आहे की एकदम ऑपोजिट, पण स्टील मी हे करतो. आणि त्याच्या 40 किंवा 35-40 मिनिट्स नंतर कंप्लीट ब्लॅक कॉफी, पाणी आणि कॉफी एवढंच, बाकी काहीच नाही. चांगलं स्टर करून ते प्यायचं. 35 मिनिट्स पकडू आपण अप्रॉक्सिमेटली चहा पिल्यानंतर. सो म्हणजे तुम्ही चहा प्यायचं, जिमसाठी रेडी व्हायचं, बॅग वगैरे जे पण आहे ते सगळं, आणि मग कॉफी, आणि मग निघायचं जिमसाठी 10 मिनटानंतर. तुमचा वॉर्मअप फेज आणि जेव्हा तुम्ही वेट सेक्शनमध्ये जाणार तेव्हा ते आपल्या भेट व्हायला लागेल आणि तुम्हाला रिअलाईज होईल कंप्लीट वर्कआउटमध्ये तुम्हाला ते एक्झॉशनच फील नाही होणार. नॉट जस्ट दॅट, मी तुम्हाला सांगतो की नंतर मी घरी आल्यावर पण आता रात्रीची मला झोप नाही लागत आहे. सो मग मी हे सगळं करतो आहे आणि मी घरी आल्यावर पण झोपत नाही आहे, मला झोपच नाही लागत. मला झोप लागती संध्याकाळी 6-6:30 नंतर. सो हे तुमच्या रिस्कवरती ट्राय करा. बट मी सांगतो आहे की जेव्हापासून मी हे स्टार्ट केलं आहे, माझं वर्कआउटचं लेवल जर असा असेल की मी माझ्या मसलचा 30-40% यूज करतो आहे की पुश करून, तर आता ते ऑलमोस्ट 40, 45, 50 असं जातं आणि मजा येते वर्कआउट करताना खूप. सो ट्राय इट आउट. आज थर्सडे मॉर्निंग आहे, पण मी माझा व्लॉग इकडे एंड करेल कारण की मी लास्ट संडेपासून शूट केलं आहे असे चंक्समध्ये. सो या.